श्रोते हो नमस्कार. ऐकूयात दीपरंग हा कार्यक्रम. यामध्ये आज आपण ऐकणार आहात माननीय श्रीयुत राजेंद्र चोरगे, सामाजिक कार्यकर्ते, यांची ॲडव्होकेट योगेंद्र सातपुते यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो नमस्कार. दिवाळीची धामधूम सुरू आहे आणि खरोखर म्हणजे सगळीकडं उत्साह, उल्हास, लक्ष लक्ष दिव्यांनी या ठिकाणी प्रकाशमान झालेली आणि तुमच्या जीवनामध्ये ऐश्वर्य, आरोग्य आणि त्याचबरोबर संपत्ती आणि सुख या प्रदान करणारा हा दीपावलीचा पवित्र पावन असा हा पर्व. आणि खरोखर श्रोते हो, तुमचं उत्कट प्रेम, आशीर्वाद आणि तुमच्या प्रतिक्रिया यांच्या जोरावर आज 1 वर्ष आम्ही पूर्ण करून अप्रतिम देण्यासाठी केवळ लोकार्पित झालेलो असलेलो तुमचेच असणारे हिंदवी रेडिओ. श्रोते हो, मला पूर्ण खात्री आहे तुम्ही ट्यून इन केलं 89.6 हिंदवी रेडिओ 89.6. श्रोते हो, तुम्ही ऐका, इतरांनाही ऐकवा. दीपरंग हा आपल्या विशेष सदरामध्ये आज दुसरा दिवस, दिवाळीचा खऱ्या अर्थानं पहिला दिवस. अभ्यंग स्नान झालंय आणि घराघरामध्ये मोती साबणाचं स्नान करून मुलं नवीन कपडे परिधान करून आपल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत आहेत. आणि अशा या अप्रतिम क्षणी या ठिकाणी तुम्ही माझ्यासोबत आहात. योगेंद्र तुमच्याबरोबर आहे आणि मी नेहमीप्रमाणे कमिट केल्याप्रमाणे दिवाळीच्या या विशेष पर्वामध्ये मी तुमच्याबरोबर जी एक कमिटमेंट केली होती ती कमिटमेंट होती की असामान्य कर्तृत्व करणारे आणि त्याही पलीकडं सातारा आणि आजूबाजूमध्ये स्वतःचं दीपस्तंभासारखं काम असणाऱ्या अतुलनीय व्यक्तिमत्वांचा परिचय तुमच्याशी करून देणार आहे. एक बहुश्रुत, बहुआयामी आणि त्याही पलीकडं एक अप्रतिम मार्गदर्शक आणि उत्कृष्ट माणूस म्हणून ज्याची ख्याती आहे असे आमचे राजेंद्रजी चोरगे सर, चेअरमन गुरुकुल स्कूल आणि त्याही पलीकडं संस्थापक बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट, बालाजी पतसंस्था सुद्धा त्यांची आहे. असे एक बहुआयामी व्यक्तिमत्व या ठिकाणी माझ्यासोबत संवाद साधण्यासाठी आलेलं आहे. आणि मी हिंदवी परिवाराकडून, कारण की ते आमच्या परिवाराचे घटक आहेत, आमच्या अमित कुलकर्णी सरांचे ते स्नेही मार्गदर्शक आहेत आणि त्याही पलीकडे ते अनेक संस्थांमध्ये एकत्रितरित्या काम करतात. अमित सरांना सुद्धा अत्यंत आनंद झाला की जेव्हा मी त्यांना सांगितलं की मी आज राजेंद्र चोरगे सरांना बोलवलं आहे आणि त्यांनी आनंदाने मला सांगितलं की खरोखर हा सुवर्णक्षण हिंदवी रेडिओच्या या कारकिर्दीमध्ये खरोखर सुवर्णाक्षरांनी नोंद करण्यासारखं आहे. श्रोते हो, अशा या बहुआयामी प्रतीक्षित मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी एक अप्रतिम गीत दीपावलीचं ऐकूयात आणि मग चोरगे सरांच्या बरोबरचा संवाद मी सुरू ठेवणार आहे. श्रोते हो, तुम्ही ऐकताय, मला पूर्ण खात्री आहे, इतरांनाही ऐकवा. हिंदवी रेडिओ 89.6. इट रिअली साऊंड्स गुड. ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके. वे गुलाबी लाल सुनहरे रंग दल बादल के, ज्योति कलश छलके. घर आंगन वन उपवन उपवन करती ज्योति अमृत से सिंचन, मंगल घट ढलके. या प्रतिम गीतानंतर खऱ्या अर्थाने आज दीपरंगमध्ये खऱ्या अर्थाने दीपोत्सवाला सुरुवात झालेली आहे. आणि दीपोत्सवाच्या या पहिल्याच दिवशी खरं तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सज्जनगडच्या श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह असणारे योगेश बुवा रामदासींना आपण त्यांचं आशीर्वचन ऐकलं. आणि आज सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे आमचे मार्गदर्शक आणि एक उत्कृष्ट माणूस म्हणून ज्यांची ख्याती आहे असे राजेंद्रजी चोरगे सर, जे प्रतीक्षित अशी मुलाखत होती. कैक दिवस मी प्लॅन करत होतो आणि आज हा सुवर्णक्षण येऊन ठेवला आहे. सरांचं पुनश्च एक वार समस्त हिंदवीच्या श्रोत्यांकडून मी स्वागत करतो आणि सरांना पहिला प्रश्न विचारतो, कारण की सरांचा प्रवास
हा अत्यंत संघर्षमय आहे. आणि आज ते ज्या पातळीवर आहे त्या पातळीवर अशा पातळीवर आहेत की जिथं कोणीही सहजासहजी पोचू शकत नाही. अत्यंत बिकट आणि संघर्षमय अशा प्रवासातनं मार्गक्रमण करत स्वतःचं एक उत्तुंग स्थान निर्माण करून समाजामध्ये दीपस्तंभासारखं कर्तृत्व करणारं हे असं बहुआयामी व्यक्तिमत्व, त्याचं मनस्वी स्वागत करत मी सरांना विचारतोय तो पहिला प्रश्न आमच्या समस्त श्रोतृवर्गाला, राजेंद्र चोरगे सर कोण याची माहिती त्यांच्या शब्दात करू. सर्वात प्रथम मी हिंदवी रेडिओला 1 वर्ष आज पूर्ण झालं. आपल्या सातारच्या मातीत हिंदवी रेडिओ रुजला त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि सर्व सातारावासियांना मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. राजेंद्र चोरगे कोण? राजेंद्र चोरगे म्हणजे सर्वसामान्य मातीतला माणूस. गुरुकुल स्कूलचं चेअरमन आहे मी. बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचा संस्थापक आहे. बालाजी पतसंस्थेचा संस्थापक आहे. अशा अनेक संस्था ज्या उभ्या झालेल्या आहेत त्याचं सुरुवात करायचं भाग्य मला मिळालेलं. आणि बिल्डर आहे. माझ्या हातून व्यवसायातून झालेलं मोठं काम म्हणजे छत्रपती शाहू क्रीडा संकुल. सामाजिक काम बालाजी चॅरिटेबल ट्रस्टमधून झालेलं मोठं काम म्हणजे कैलास स्मशानभूमी संगम माहुली येथे. शिक्षण क्षेत्रात झालेलं काम म्हणजे गुरुकुल स्कूल शाहूनगर गोडवली सातारा येथे. आणि अनेक सामाजिक कार्य देवाच्या कृपेनं झालेली कामं आहेत. मी निमित्त मात्र आहे या कामाला. खरंच म्हणजे अत्यंत विनम्र अवस्थेमध्ये फार कमी शब्दामध्ये स्वतःचा परिचय करून दिला आहे. खरं तर ह्याच्यावर एखाद्या प्रबंध लिहिता येईल या व्यक्तिमत्वावर. विनम्र व्यक्तिमत्व म्हणून मी आधीच सांगितलं श्रोतो की सामाजिक क्षेत्रामध्ये एक दीपस्तंभ असणारं हे व्यक्तिमत्व आहे. पण अत्यंत नम्र आणि अत्यंत चांगला माणूस, एक सज्जन माणूस, ज्या माणसाची गाडी दररोज न चुकता गेले कैक वर्ष पंचमुखी गणपतीच्या दारामध्ये ठरलेल्या वेळी जर नाही आली तर पाल चुकचुकती माणसांच्या मनामध्ये. इतकं भाविक असणारा सज्जन माणूस या ठिकाणी आपल्याबरोबर परिसंवाद साधतोय. सरांचं खरं तर कौतुक आहे, कारण की सरांनी जे सांगितलं ती इतकी मोठी कामं आहेत की ज्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राला एक वेगळं वळण दिलं. खरं सरांना मी त्या विषयाकडे नेणारच आहे म्हणून मी आत्ता मुद्दामच त्यांना पहिल्यांदाच हा प्रश्न विचारतो, कारण की त्यांचं ते काम एवढं मोठं आहे की ह्याचा पायंडा अख्ख्या महाराष्ट्राने घेतला. कैलास स्मशानभूमीच्या माध्यमामधून सरांनी इतके आशीर्वाद मिळवलेले, इतक्या माणसांनी त्यांना या ठिकाणी आशीर्वाद दिलेले आहेत की आणि सातारकर आणि आजूबाजूच्या परिसरातल्या कैक माणसांची इतकी महत्त्वाची सोय सरांनी केली आणि तो पायंडा अख्ख्या महाराष्ट्राने या ठिकाणी घेतला. आणि सातारा एक आदर्शवत केंद्र बनलं की सातारा म्हणलं की अविभाज्य समीकरण झालं कैलास स्मशानभूमी. त्याचा जो काही प्रवास होता किंवा त्याची जी सुरुवात होती त्याच्याबद्दल जर थोडंसं आमच्या श्रोत्यांना विस्तृत जरा कल्पना द्या. आपल्या सातारा शहर आणि परिसरामध्ये जवळजवळ 13 ग्रामपंचायती आहेत. यासाठी कैलास स्मशानभूमी संगम माहुली येथे आम्ही 2003 साली उभारली. 2001 पासून ते कामकाज चालू झालं होतं आणि परिपूर्ण हे बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उभी केलेली स्मशानभूमी आहे. लोकांचा सहभाग प्रचंड यामध्ये आहे. बऱ्याच चांगल्या दानशूर व्यक्तींचा पण सहभाग आहे. यामध्ये विशेषतः आमचे बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संजयजी कदम असतील, जगदीशजी खंडेलवाल, उदय गुजर, दीपक मेथा, जयदीप शिंदे आहेत, आमचे अंबाजी देसाई आहेत, संतोष शेंडे आहेत. अनेक अशी चांगली चांगली लोक या संस्थेमध्ये आहेत. त्यांच्या माध्यमातूनच ही संस्था उभी केली पहिला बालाजी ट्रस्ट आणि त्याच्या माध्यमातून स्मशानभूमी उभी केली. स्मशानभूमी उभं करायचं महत्त्वाचा विषय असा होता की 2001 साली आम्ही स्मशानभूमीवर एका अंत्यसंस्कारासाठी संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान गेलो होतो आणि त्यावेळेस तिथे आम्हाला अशी एक परिस्थिती जाणवली की त्या ठिकाणी नदी किनारी ओपन जागेमध्ये एक अग्नी दिलेलं प्रेत जळत होतं आणि त्या प्रेताच्या शेजारी काही कुत्री नदीत बुडून उड्या मारून ते प्रेत, ते रचलेलं प्रेताचं सांगाडा जो होता सगळा तो ढासळायचा प्रयत्न करत होतं आणि ढासळून ते प्रेत बाहेर ओढायचा प्रयत्न करत होता.
आणि ती परिस्थिती बघितल्यावर एकदम शहारे अंगावर आले आणि एक उद्याचा विचार आला की अरे आपण सुद्धा मरणार आहोत आणि आपल्याला सुद्धा उद्या अशाच ठिकाणी जाळलं जाईल आणि अशाच वेळेस अशीच कुत्री किंवा जनावरं आपल्याला सुद्धा ओढून आपल्या प्रेताची अवहेलना होऊ शकते. म्हणून त्यावेळेस मनात आलं की या ठिकाणी आपल्या सातारा शहर आणि परिसरासाठी एक चांगली स्मशानभूमी उभं करणं आवश्यक आहे. आणि तिथून आमच्या सर्व ग्रुपनं ध्यास घेतला आणि आम्ही निश्चित केलं की इथं स्मशानभूमी उभी करायची. ही स्मशानभूमी त्या काळात 1 कोटी रुपयाची आहे आणि या स्मशानभूमीला कुठलंही शासकीय निमशासकीय अगर नगरपालिकेचं कुठलंही अनुदान नसताना सातारा शहरातले दानशूर व्यक्ती, अगदी भांडी घासणाऱ्या मावशी ज्या असतात, घरोघरी जाऊन धुणं धुणाऱ्या मावशी असतात, तिथून अगदी श्रीमंतापर्यंत या सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं सहकार्य केलं. आमच्या बालाजी ट्रस्टच्या ग्रुपनं पण स्वतःचं आर्थिक योगदान दिलं आणि म्हणूनच बघता बघता 2-3 वर्षामध्ये ही स्मशानभूमी तिथं उभं राहिली. सातारच्या दानशूर व्यक्तींनी मदत केली. आता ह्या स्मशानभूमीला 21 वर्ष नुकतीच पूर्ण झालेली आहेत. त्या अनुषंगाने या स्मशानभूमीमध्ये जी सुविधा आहेत ती बसायला मोठमोठे हॉल्स आहेत, त्याचप्रमाणे 14 अग्निकुंड आहेत, 2 गॅस दाहिन्या आहेत आणि विशेषतः यामध्ये नुसती स्मशानभूमी बांधली नाही तर ती बांधून त्याचं संगोपन चांगलं कसं होईल यासाठी परिपूर्ण आमचा ग्रुप सतर्क असतो. जे पूर्वी अग्निकुंडामध्ये जे अंत्यसंस्कार केले जायचे त्याच्यातून ते लाकडामध्ये केले जायचे आणि एका अंत्यसंस्कारासाठी साधारण 1 ते 1.5 झाड लागायचा पूर्ण वाढलेलं. ते लागू नाही म्हणून आम्ही त्याचं शेण्यामध्ये आणि कडबाकुट्टी जी असते, शेण आणि कडबाकुट्टी असं मिश्रण करून बचत गटाला काम देऊन शेण्या निर्माण केल्या आणि लाकडाऐवजी शेण्या वापरायला सुरुवात केली. आजपर्यंत तिथं जवळजवळ 30,000च्या वरती अंत्यसंस्कार झालेले आहेत आणि आता त्या अंत्यसंस्कार झाल्यावर जी राख उरती त्यासाठी सुद्धा ती नदीत पूर्वी अस्थी सोडल्या जायच्या आणि नदी प्रदूषित व्हायचं, कारण त्याच्या खालच्या बाजूलाच तिथं पाण्याचं स्रोत आहे की जे सातारा शहराला पाणी पुरवतं. मग ते होऊ नये म्हणून तिथं अस्थिकुंड तयार आहे, त्या अस्थिकुंडात राख साठवली गेली आणि त्या राखेपासून एक ग्रुप आहे की खत तयार केलं जातं आणि ते खत झाडांना सुद्धा चांगल्या पद्धतीने दिलं जातं. विशेषतः तिथं अजून एक आम्ही उपक्रम असा केला की त्या ठिकाणी कुणीही व्यसन करून, कुठल्याही प्रकारचं व्यसन करून आतमध्ये एंट्री दिली जाते. त्याचप्रमाणे तिथं सोलर बसवलं, लाईटची व्यवस्था सोलरवर केली आहे. म्हणजे परिपूर्ण प्रदूषण विरहित अशी ही स्मशानभूमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तिथं स्वच्छता तर असतीच आहे, परंतु तिथं सकाळी गेल्यावर मंद आवाजात गाणीसुद्धा लावली जातात, जेणेकरून मरणसुद्धा आपलं जे आहे ते असं हलकं व्हावं. लोकांच्या वेदना ज्या तीव्र असतात त्या हलक्या व्हाव्यात आणि आपला माणूस या ज्या ठिकाणी आलेला आहे, म्हणजे आयुष्यभर आपण एक चांगल्या घरात राहत असतो आणि घरातून ज्या ठिकाणी आपण अंत्यसंस्काराला नेत असतो तर बरेच वेळा तिथले भीषण अवस्था बघितली तर असं वाटत असतं की आपला माणूस सेफ आहे का, योग्य ठिकाणी गेला आहे का. तर हे असं आहे की हे दुसरं घर आहे, मरणानंतरचं दुसरं घर ही कैलास स्मशानभूमी आहे आणि तिथं स्वच्छ सुंदर असं परिसर ठेवण्याचं काम तिथं जो 100च्या वरती झाडं आपण लावलेली आहेत. तिथं 7 कामगार वेगळ्या पद्धतीचे ठेवलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक नोंद तिथं केली जाते आणि मरणानंतर जे संस्कार होतात 3ऱ्या विधीला त्यांच्या घरातले जे कोण व्यक्ती असतील, मुलगा असेल, मुलगी असेल किंवा कोण जवळचे व्यक्ती असेल, त्यांना एक संस्थेतर्फे फ्री झाड दिलं जातं आणि एक खताची पुडी दिली जाते, जेणेकरून जी मेलेली व्यक्ती असते ती प्रिय व्यक्ती असते तिच्या स्मरणार्थ ते झाडं लावायला लावतो. आजपर्यंत जवळजवळ आता हा प्रोजेक्ट चालू करून 1-1.5 वर्ष झालं, जवळजवळ 1500 ते 2000 झाडं आपण लोकांना दिलेली आहेत आणि त्याचा फोटो काढून सुद्धा घेतला जातो की ज्यांना आम्ही ते देत असतो ते खरंच लावतात का ह्याच्यावर सुद्धा नियंत्रण केलं जातं. म्हणजे या स्मशानभूमीपासून प्रदूषण कसं आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येईल याचासुद्धा आम्ही परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे. आणि या स्मशानभूमीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे की कोविड काळामध्ये भयावह परिस्थिती होती, लोक अंत्यसंस्काराला सुद्धा येत नव्हती, सरकारचे काही प्रोटोकॉल पण होते. आम्ही रोज जाऊन
ते स्मशानभूमीची संपूर्ण जबाबदारी आमच्याकडे घेतली होती आणि शासनाला परिपूर्ण मदत केली होती. माननीय कलेक्टर साहेबांनी सुद्धा त्याच्यावर कौतुकास्पद आम्हाला पत्रसुद्धा दिलेलं आहे, उद्गारसुद्धा काढलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात भारताचा विचार करता या स्मशानभूमीमध्ये कोविड काळात कुठल्याही मृतदेहाची अवहेलना न होता परिपूर्ण अंत्यसंस्कार चांगल्या पद्धतीनं झालेली एकमेव आपली स्मशानभूमी आहे. खरोखर म्हणजे श्रोते हो, हे ऐकताना सुद्धा अंगावर शहारा येतो. समर्थ म्हणतात दासभोगातामध्ये की मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे. तुमचं मरण, कारण की या जीवनामध्ये तुम्ही जीवन जगायला आलात म्हणजे तुम्हाला मृत्यू हा अटळ आहे. त्यामुळं समर्थांच्या त्या बोधामधून लक्षात घ्यायचं आहे की हरिभक्तीला तुम्ही सादर व्हायचं आहे. पण ती हरिभक्ती करताना राजेंद्र चोरग्यांसारखे अशा विभूती कार्यरत आहेत की जे मरणसुद्धा सुसह्य करतायत. खरोखर हा कैलास स्मशानभूमीचा जो काही सामाजिक क्षेत्रातला एक मापदंड किंवा आदर्श या व्यक्तीनं त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी घालून दिलेला आहे, तो या महाराष्ट्राला खरोखर एक दिशादर्शक प्रकल्प म्हणून त्याची नोंद झालेली आहे. आणि खरोखर असं हे व्यक्तिमत्व की जे स्वतः नेतृत्व करत इतरांना त्याचं श्रेय देत, सगळ्यांची मोठ बांधत या ठिकाणी साताऱ्याला एका वेगळ्या वळणाकडे घेऊन गेले. आत्ता बोलता बोलता सरांनी उल्लेख केला आहे त्या विषयाकडे मी येणार आहे. पण श्रोतेहो, मला पूर्ण खात्री आहे यू हॅड ट्यून इन 89.6. आपण ऐकताय, इतरांनाही ऐकवा. हिंदवी रेडिओ 89.6. इट रिअली साऊंड्स गुड. दीपरंग या आमच्या विशेष दीपावलीच्या पवित्र पावन पर्वामध्ये या ठिकाणी हे जे नवीन सदर मी सुरू केलं आहे त्याच्यामध्ये दुसरं पुष्प गुंफायला मी आदरणीय राजेंद्र चोरगे सरांना विनंती केली आणि अत्यंत व्यग्र अशा दिनक्रमातून वेळ काढून या ठिकाणी सत्वर आपल्या हिंदवीमध्ये येऊन आमच्या हिंदवी रेडिओ ज्ञान माहिती मनोरंजनाच्या या दालनाला या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुवर्णाक्षराने नोंद करावी अशा हा दिवस या ठिकाणी आहे. आणि दीपावली सुरू झाली आहे. श्रोते हो, दीपावलीच्या शुभेच्छा. एक गीत समर्पित आपण सर्वांना ऐकूयात, एक श्रवणीय गीत. योगेंद्र विल बी बॅक आफ्टर दिस ब्युटिफुल सॉन्ग. सेवा धर्मी पुण्य आहे, सेवा धर्मी पुण्य आहे. सांगे सखा श्री हरी, देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी. देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी. देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी. या श्रवणीय गीतानंतर पुन्हा एकदा योगेंद्र आपण सर्वांचं स्वागत करतोय ज्ञान माहिती मनोरंजनाच्या या व्यासपीठावर. आज सामाजिक कार्याचा जागर करतोय मी. खऱ्या अर्थाने दीपावलीचं पर्व अत्यंत पवित्र पावन. आपणा सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा. त्याही पलीकडे जाऊन सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे किंवा धुरीण म्हटलं पाहिजे, कारण की अशी माणसं समाजाला खऱ्या अर्थाने दिशा दाखवतात आणि हीच दिशादर्शन करणारी माणसं ही दीपस्तंभ बनतात. आणि राजेंद्र चोरगे सर जे माझ्याबरोबर आत्ता संवाद साधतात, हे आज सातारा आणि आजूबाजूच्या परिसराला नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दिशादर्शक म्हणून ठरलेले आहेत. त्यांनी बोलता बोलता एक उल्लेख केला. त्यांनी जेव्हा कैलास स्मशानभूमीबद्दलचं जे त्यांचं वर्णन केलं त्यात शेवटी त्यांचा उल्लेख जो होता तो फार महत्त्वाचा होता की कोरोनाच्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये ज्यावेळेला जग बंद होतं तेव्हा ह्यांनी आणि ह्यांच्या सहकार्यांनी, म्हणजे चोरगे सर स्वतः लीड करत होते आणि त्यांचे सहकारी त्यांच्यासोबत होते आणि त्यांनी अत्यंत पथदर्शी असे प्रकल्प त्या ठिकाणी राबवलेत. केवळ कैलास स्मशानभूमीचं काम एवढ्यापुरतं ते मर्यादित राहिलेलं नव्हते त्या काळात, कारण की सातारा आणि आजूबाजूच्या परिसरातल्या कैक माणसांना, गरजू माणसांना त्यांनी मदत केली. त्याच्याबद्दलचा लेखाजोखा सर थोडक्यात मांडावा. खरं तर मदत केलेली सांगायची नसती, पण प्रोजेक्ट सांगतो तुम्हाला की आपण सातारमध्ये सामुदायिक विवाह सोहळा घेत असतो. तो धर्मदाय आयुक्त कार्यालय सातारा यांचा तो प्रोजेक्ट असतो आणि सातारा जिल्ह्यात तिथं एक ग्रुप किंवा कमिटी नेमली जाते. तिथं जिल्हाध्यक्ष म्हणून माझी एकमतानं निवड माननीय
सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी केली आणि 2 वेळा आम्ही मोठ्या प्रमाणात त्याचं सामुदायिक विवाह सोहळा साजरे केले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामागचा उद्देश असा होता की गोरगरिबांना ज्यावेळेस लग्न घरात असतं त्यावेळेस ऋण काढून लग्न करावं लागत असतं आणि ते सुद्धा करत असताना अख्खी पिढीच्या पिढी बरबाद होत असते. बरेच वेळा व्याजावर पैसे घेतले जातात किंवा मग वाद निर्माण व्हायची शक्यता असते. ते काही होऊ नये म्हणून अगदी मणिमंगळसूत्र, शालू, चप्पल, परत तुमचं 100 लोकांचं जेवण, सगळ्या विधी, ब्राह्मणांचे जे विधी असतात ते सगळ्या प्रकारचे किंवा वेगळ्या जातीतले मुस्लिम जातीचे असेल तर त्यांचं वेगळ्या पद्धतीचा विधी, बौद्ध जातीचे असेल तर त्यांचा सगळ्या प्रकारचा विधी, हे सगळ्या प्रकारचा खर्च जबाबदारी ही आमच्या कमिटीवर असते आणि जवळजवळ 55 ते 60 आत्तापर्यंत आम्ही लग्न लावलेली आहेत. आणि विशेष म्हणजे ही सगळं लग्न लावल्यानंतर त्यांचे फॉलोअपसुद्धा घेतले तर अत्यंत चांगल्या पद्धतीने ते संसार करतायत आणि हे लग्न राजेशाही थाटात केले. कारण बरेच वेळा प्रत्येक मुलीचं किंवा मुलीचं विशेषतः स्वप्न असतं की आपल्याला राजपुत्र यावं आणि आपलं लग्न चांगल्या पद्धतीनं व्हावं म्हणून ह्या लग्नामध्ये सर्व सामाजिक लोक, राजकीय लोक, मंत्री, जेवढे म्हणून प्रतिष्ठित लोक आहेत, गोरगरीब आहेत, सगळ्या प्रकारच्या लोकांना निमंत्रण दिलं जातं आणि त्यांच्या साक्षीनं मोठ्या स्टेजवर ह्या सगळ्या निमंत्रणाला खाली बसवलं जातं आणि स्टेजवर त्या लोकांना मान सन्मान देऊन त्यांचा विवाह केला जातो आणि त्याच्यामुळं ते फार आनंदात असतात आणि त्याचे जे प्रतिक्रिया आहेत आईवडिलांच्या ते ज्या आहेत ते फार मोलाचे असतात. ते पुण्य देऊन जातात सर्व समाजाला आणि असं प्रत्येकाचं जबाबदारी आहे असं मला वाटतं आणि हे काम आमच्या हातून होतं आहे हे पण आमचं भाग्य आहे. त्याचप्रमाणे कोविड काळातला एक विषय होता की सवयभानची आम्ही एक निर्मिती केली होती. साताऱ्यातले काही प्रतिष्ठित व्यापारी वर्ग आम्ही गोळा केला होता आणि त्या अनुषंगाने माननीय जयेंद्रदादा चव्हाण असतील, वसंतशेठ जोशी असतील, देशमुख असतील, परत घोडके असतील, श्रेणिकभाई असतील, असे अनेक काही व्यापारी चांगले लोक एकत्र केली आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही सवयभानचा एक मीच माझ्या सातारकरांचा रक्षक म्हणून उभा केला आणि तो ग्रुप उभा करून आमचं असं ठरलं की साताऱ्यात हा जो कोरोना जो आलेला आहे, जो पूर्ण जगाला व्यापलेला आहे, त्यासाठी थोडंसं आपण लोकांची भीती घालवली पाहिजे, त्यांच्यात प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून काही गोष्टी त्यांना समजून सांगितल्या पाहिजेत, घरोघरी गेलं पाहिजे म्हणून जवळजवळ 1 महिन्याच्या आत 1.5 लाख लोकांपर्यंत आम्ही पोचलो आणि त्यांची भीती काढली, त्यांना ऑक्सिजन मशीनची मोफत सोय करून दिली, त्याचप्रमाणे त्यांना हॉस्पिटल उपलब्ध करून दिले. त्यामुळं मला वाटतं की अनेक लोकांचे प्राण पण वाचले आणि आमच्या सगळ्या ग्रुपला आमच्या त्याचे जे अध्यक्ष जे आहेत ते वसंतशेठ जोशी आहेत आणि जयेंद्रदादा मार्गदर्शक आहेत. चांगल्या पद्धतीनं त्यांनी आणि सगळ्या ग्रुपनी विशेषतः शेखर घोडके जे आहेत आणि देशमुख असतील, तुमचे कासट वगैरे आहेत, त्यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीनं सगळा वेळ अगदी तन मन धनापासून सगळ्यांनी वेळ दिला आणि एक वेगळा पायंडा पूर्ण भारतामध्ये पहिली ही संस्था आहे की कोविड काळात रस्त्यावर येऊन काम केलं आणि विशेषमध्ये आमच्यातल्या 1-2% लोक सोडली तर कुणालाही त्या काळात कोविड झाला नाही. आणि त्याच काळात आम्ही आमच्या बालाजी पतसंस्थेच्या माध्यमातून काही गोरगरीब रस्त्यावर बसणारे होते की ज्यांचं हातावपोट होतं, त्यांना आता सगळे व्यवसाय बंद झाले होते, अशा वेळेस त्यांना अत्यल्प व्याजदरामध्ये लोनसुद्धा प्रोव्हाइड केलं. जवळजवळ 100 असे लोक जी होती की त्यांना कुठलंही तारण न घेता 10,000 पासून 50,000पर्यंत आम्ही लोन दिलं आणि विशेष म्हणजे ते सगळ्या लोकांनी कोविड संपल्यावर अगदी वेळेत ते लोन फेडले. खरोखर म्हणजे श्रोते हो, स्वर्गीय सरांच्या या कामाची व्याप्ती आणि त्याचा तो जो उत्तरोत्तर वाढत चाललेला आलेख आहे हा दैदिप्यमान आहेच आणि खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतोय. कारण की एक अशा महनीय आणि अशा समाजासाठी कायम अहोरात्र कष्ट करणाऱ्या अशा एका व्यक्तिमत्वाच्या बरोबर, एका समाजातल्या दीपस्तंभासारखं काम केलेल्या व्यक्तिमत्वाबरोबर मला संवाद साधण्याची ही संधी येते. माझा पुढचा प्रश्न सरांना हाच आहे की आपण बालाजी पतसंस्थेचा उल्लेख केला. बालाजी पतसंस्थेबद्दल आमच्या श्रोत्यांना आपण थोडक्यात माहिती द्या.
बालाजी पतसंस्थेची स्थापना जी आहे ती 21 वर्ष 1999 साली झाली. त्याच्यामागचा उद्देश असा होता की बऱ्यापैकी त्यावेळेस थोडीशी सावकारी सातारामध्ये बोकळली होती. सावकारी ही भयावह असते. म्हणजे मी माहिती घेतली अशी की त्या काळात डेली व्याज देणारी सुद्धा काही लोक होती, महिन्याला व्याज देणारी लोक होती, वर्षाला व्याज देणारी होती आणि ती 50% 100% असे व्याजदराचे रेट होते. भयावह परिस्थिती होती आणि त्यामुळं घराच्या घरं उद्ध्वस्त होत होती. आणि अशा लोकांना ती प्रामाणिक लोक होती पण अशांना बँक कर्ज देत नव्हत्या. म्हणून पतसंस्थेची गरज आहे. आमच्यासारख्या अनेक संस्था चांगल्या होत्या सातारमध्ये, पण अनेक संस्थांची गरज होती म्हणून आम्ही त्या संस्था उभ्या केल्या. अशा अनेक लोकांना त्या व्याजातून आम्ही मुक्त करायचं पहिलं काम केलं. छोटे छोटे उद्योगधंदे जे आहेत, आमची संस्था फार मोठी नाही आहे पण छोटे छोटे उद्योगधंद्याला आपण चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. अगदी गरिबापासून करोडपती लोकांना पण संस्थेने आमच्या लोन दिलेलं आहे. परत त्यांच्या ठेवी पण आम्ही स्वीकारलेल्या आहेत. त्या ठिकाणी चांगल्या मार्केटमध्ये आमची जागा आहे. आमच्या काळात ज्या संस्था स्थापन झाल्या होत्या त्यातल्या आता हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या संस्था शिल्लक राहिलेल्या आहेत. त्यातली आमची संस्था आहे. आजपर्यंत एकही प्रॉब्लेम या संस्थेमध्ये आलेला नाही अशी ही बालाजी पतसंस्था आहे. आता त्या संस्थेचे चेअरमन जगदीजी खंडेलवाल आहेत, व्हाईस चेअरमन आमचे हरिदास साळुंके आहेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने ती संस्था सांभाळतात. खरोखर म्हणजे चतुरस्त्र किंवा बहुआयामी म्हणजे काय? क्रिकेटच्या परिभाषेमध्ये असं म्हणतात की अष्टपैलू खेळाडू असणं गरजेचं असतं. मग लगेच आठवतं 1983चा वर्ल्ड कप, ज्याच्या खांद्यावर धुरा देण्यात आलेली होती. सुनील गावस्कर सारखा ज्येष्ठतम खेळाडू असून सुद्धा कपिल देव निखंज नावाच्या तरुण जिगरबाज अशा एका कर्णधारावर ही धुरा सोपवली आणि वेस्ट इंडिजच्या बलाढ्य संघाला धूळ चारत पहिल्यांदा 25 जून 1983ला भारताने विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. त्यावेळेला जी भूमिका कपिल देव निखंज नावाच्या भारतीय कर्णधारांनी केली होती ती अष्टपैलुत्वाची होती. कारण की त्याने एक हाती एक सामना नाबाद 175 धावा करून झिम्बाब्वेच्या विरुद्ध, ज्याचं चित्रीकरण आज सुद्धा अवेलेबल नाही, पण कपिल देव निखंजनी एक हाती भारताला यश मिळवून दिलेलं होतं. खरंच साथ समर्थ असेल तर यश अप्रतिम मिळत असतं. आणि चोरगे सर कपिल देव निखंज सारख्या भूमिकेमध्ये काम करत आहेत. कारण की त्यांना अनमोल अशी माणसं मिळत गेली. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य उभं केलं, त्याबरोबर त्यांना अप्रतिम असे शिलेदार त्यांच्या सोबतीला होते. आणि म्हणून हा एकट्याने करायचा संसार नाहीये, तर हे समाजाचं उत्तरदायित्व किंवा स्वतःवरची जबाबदारी म्हणून समाजाचं देणं कुठंतरी फेडण्याचा एक प्रामाणिक संकल्प केलेले आदरणीय चोरगे सर या ठिकाणी माझ्यासोबत आहेत. श्रोते हो, कुठेही जाऊ नका. मला पूर्ण खात्री आहे ही मुलाखत पुन्हा एकदा आज रात्री रिब्रॉडकास्ट होणार आहे. माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे, जाहीर आवाहन आहे की श्रोते हो, ही मुलाखत आपल्या आप्तेष्ट स्नेही मित्र परिवार यांना आवर्जून ऐकवा. कारण की चोरगे सरांसारखा माणूस हा लाखात एक असतो. छत्रपतींच्या भाषेत म्हणायचं तर लाख गेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, इतरांनाही ऐकवा. हिंदवी रेडिओ 89.6, इट रिअली साउंड्स गुड. योगेंद्र विल बी बॅक आफ्टर दिस ब्युटिफुल सॉन्ग डेडिकेटेड टू दीपावली. अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार. लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार. अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार. इथे फुलाना मरण जन्मता, दगडाना पण चिरंजीविता. इथे फुलाना मरण जन्मता, दगडाना पण चिरंजीविता. बोरे बाभळी उगात जगती, चंदन माथी सुधार. अजब तुझे सरकार
जन्मता लबाड जोडिती इमले माड्या लबाड जोडिती इमले माड्या गुणवंताला मात्र झोपड्या पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेशेला मणिहार अजब तुझे सरकार उद्धवा अजब तुझे सरकार वाईट तितके इथे पोचले भले पडाचे भाग्य नाचले वाईट तितके इथे पोचले भले पडाचे भाग्य नाचले या पृथ्वीच्या पाठीवर ना. या श्रवणीय गीतानंतर पुन्हा एकदा मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. दीपरंग दीपावलीच्या या विशेष अशा सदरामध्ये मी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या समाजामध्ये आदर्शवत असणाऱ्या आणि दीपस्तंभासारखं काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा अंतरंगाचा या ठिकाणी उलगडा करतोय. आणि आज सुवर्णाक्षरांनी नोंद करावी असं एक व्यक्तिमत्व या ठिकाणी माझ्यासोबत संवाद साधतंय, ज्याचे कामाचा आलेख आणि लेखाजोखा अशा 1 तासाच्या मुलाखतीतनं घेऊ शकत नाही मी फार कमी वेळामध्ये त्यांना या ठिकाणी त्यांची इनिंग्स थोडक्यामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पण खरं सांगतो, उत्तरोत्तर राजेंद्र चोरगे सरांचं कायम हिंदवी परिवारामध्ये, कारण हिंदवी परिवाराचे ते अविभाज्य घटक आहेत, आमच्या अमित सरांचे चांगले मार्गदर्शक मित्र आहेत, त्यामुळं त्यांनी उत्तरोत्तर इथं येत राहावं. गुरुकुलच्या विद्यार्थिनींनी ज्यांनी घवघवीत यश प्राप्त केलंय अशा अनेक जणांना या हिंदवीनं प्लॅटफॉर्म मिळवून दिलेला आहे. आणि सर, विथ ड्यू रिस्पेक्ट, आपल्या शाळेचं या ठिकाणी गुणगान या ठिकाणी तुमच्याच शब्दामध्ये तुम्ही करावं. गुरुकुलबद्दल माहिती द्या. गुरुकुल स्कूल शाहूनगर गोडोलीत आहे आणि 1ली ते 11वीपर्यंत ती शाळा आहे. त्याच्यामध्ये साधारण 1450 विद्यार्थी आहेत. 100च्या आसपास शिक्षक आणि कर्मचारी आहेत. या शाळेमध्ये शिक्षणाबरोबर संस्कार दिले जातात, खेळाला जास्त महत्त्व दिलं जातं, त्याचप्रमाणे वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात. शेती आहे, NCC आहे आणि सामाजिक उपक्रमाला जास्त भर दिला जातो. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे सर्व सणवार या ठिकाणी आपण केलेले असतात. जरी भाषा इंग्रजी असली तरी संस्कार या मराठीमध्ये संस्कार मराठीमध्ये दिले जातात. आणि आजपर्यंत या गुरुकुल स्कूलचं 100% SSC बोर्डाचा निकाल तर आहेच, परंतु प्रत्येक विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं माणूस कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो आणि चांगल्या पद्धतीनं मुलं घडवायचं काम या ठिकाणी केलं जातं आहे. आणि त्याचे रिझल्ट असे असतात की आमच्या शाळेला ॲडमिशन प्रवेश मिळायलासुद्धा नंबर लावावे लागतात. आणि अशी ही शाळा गेली 15 वर्ष सातत्यानं आम्ही चालवतो आहे. आणि ही शाळा चालवत असताना अनेक चांगले अनुभव आलेले आहेत. चांगली मुलं जी आता शाळा 11वीनंतर बाहेर पडलेली आहेत, ही चांगल्या ठिकाणी ऑफिसर म्हणून किंवा चांगले उद्योगपती पण झालेले आहेत, याचा आम्हाला अनुभव आहे. आम्ही या मुलांच्याकडं भावी पिढी म्हणून बघतो आणि एक आदर्श शाळा म्हणून तर नाव आहेच आमचं. ही शाळा जी आहे ती माझी शाळा मुख्यमंत्री शाळा म्हणून, सुंदर शाळा म्हणून जी योजना होती शासनाची, त्यात विभागात म्हणजे 4000 शाळा विभागात आहेत, त्यात 3रा नंबर आला होता. मला 11 लाखाचं बक्षीससुद्धा मिळालं होतं. अशी आदर्शवर्षित शाळा आहे ही शाळा. दर आठवड्याला कोणती तरी वेगळी शाळा आम्हाला शिक्षक तिथले बघायला येतात आणि आमचे पॅटर्न वेगवेगळे घेऊन जातात. या शाळेमध्ये विशेषतः एक मुठभर धान्य योजना आहे की जे मुलांनी जेवत असताना बाजूला काढून धान्य ठेवायचं आणि गोरगरिबांना ते शाळेत आणून देऊन गोरगरिबांना त्यांच्या हस्तेच आम्ही वाटत असतो. त्याचप्रमाणे 1 युनिट वीज बचत म्हणजे वीज बचत हीच निर्मिती या दृष्टिकोनातून सुद्धा आमचे प्रोजेक्ट आहेत. झाडं तर आम्ही भरपूर प्रमाणात लावत असतो. अन्नाचं महत्त्व समजून सांगत असतो. शिजवलेलं अन्न वाया जाऊ नये म्हणून त्याचं महत्त्व दिलेलं असतं. स्वच्छतेला फार महत्त्व आम्ही या ठिकाणी देत असतो. अशी ही आगळी वेगळी शाळा आहे की जिचं नाव आता महाराष्ट्रात झालेलं आहे. खरोखर म्हणजे श्रोते हो,
राजेंद्र चोरगे सर म्हटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा सातारकर आणि आजूबाजूच्या परिसरातल्या आमच्या समस्त श्रोत्यांना पहिल्यांदा हा युवक एक धडपड्या युवक म्हणून खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आला तो छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलाच्या बांधकामात. त्याच्याशिवाय ही संवाद पूर्णच होऊ शकत नाही. त्याची कहाणी थोडक्यात सांगा सर. छत्रपती शाहू क्रीडा संकुल याचं बांधकामाची जबाबदारी विकासक या नात्यानं मला 2005ला मिळाली आणि सर्वात योग्य म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात अगदी वेळेत परिपूर्ण आणि दर्जेदार बांधण्याचं पहिलं हे क्रीडा संकुल आहे. हे संकुल बांधत असताना फार वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आल्या होत्या, नैसर्गिक होत्या, आर्थिक होत्या, परंतु ह्या सगळ्याला चांगल्या पद्धतीनं तोंड देऊन आपण हे काम पुढं नेलं. विशेषतः त्यावेळेस तिथं त्या साईडला गव्हर्नमेंटची जी योजना होती ती 2003ची होती आणि 3 वेळा ह्याचं जे टेंडर काढलं होतं ते रिजेक्ट झालं होतं आणि ही 4थी वेळ होती. आणि ह्यावेळेस जर हे टेंडर मंजूर झालं नसतं तर ते टेंडर मंजूर न व्हायचं कारण होतं असं होतं की मर्यादित पैसे होते आणि ते पैसे कॉन्ट्रॅक्टरला त्या पैशात हे स्टेडियम बांधणं अवघड जात होतं आणि ती जबाबदारी मी धाडसानं स्वीकारली. पण ते स्वीकारल्यानंतर प्रॅक्टिकल अडचणी प्रचंड प्रमाणात यायला लागल्या, कारण त्याचे जे रेट्स होते त्या काळातले गव्हर्नमेंटने निश्चित केलेले आणि प्रत्यक्षात बांधकामाचे रेट ह्यात जमीन आसमानचा फरक होता. तरीसुद्धा सर्वस्व पणाला लावून त्याच्या आईवडिलांच्या पुण्यामुळं आणि बायकोच्या सहकार्यामुळं, भावांच्या सहकार्यामुळं, मित्रांच्या सहकार्यामुळं ते उभं करू शकलो आणि आज ते अद्यावत असं पश्चिम महाराष्ट्र नामवंत दर्जेदार असं क्रीडा संकुल उभं राहिलेलं आहे आणि त्याचा विकासक म्हणून मी जबाबदारी स्वीकारली. खरोखर म्हणजे श्रोते हो, इतका जबरदस्त असा अवलिया आणि समाजासाठी ओतप्रोत देणारा, जेवढं आहे ते देण्याचं भूमिका असणं गरजेचं असतं. देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी असं म्हटलं जातं आणि खरंच राजेंद्र चोरगे सरांसारखं दातृत्व असणारा माणूस कुठल्याही सामाजिक कामात सरांना फोन करावा आणि सरांनी कधी नाही असा शब्द काढत नाहीत. आवर्जून म्हणतात, अवश्य भेटा म्हणतात, वेळा पाळतात आणि इतरांनाही वेळेचं महत्त्व ते जाणवून देतात की वेळा अत्यंत महत्त्वाच्या. बरोबर 11 वाजता मी हिंदवीच्या गेटवर उभा आहे असं म्हणणारे राजेंद्र चोरगे सर साध्या बाकड्यावर बसले होते आणि त्यांना मी दिलगिरी व्यक्त केली आणि मी लेट आलो म्हणून क्षमा मागून या संवादाला सुरुवात केलेली आहे. श्रोते हो, खरोखर असा हा दिलखुलास आणि खरा माणूस ज्याच्यामध्ये खरोखर घेण्यासारखं भरपूर आहे, अशा माणसाच्या बरोबरचा हा संवादाला अंतिम टप्प्याकडे मी नेतोय. पण श्रोते हो, दिवाळीचं एक सुंदर गीत ऐकूया. मला पूर्ण खात्री आहे तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी मोलाच्या आहेत. आमच्यामध्ये काही वैगुण्य असेल, आमच्यामध्ये काही चुका असतील, आमच्यामध्ये काही त्रुटी असतील तर आवर्जून आम्हाला फोन करून सांगा. आमचा भ्रमणध्वनी क्रमांक 7796 896 896. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, आमचा भ्रमणध्वनी क्रमांक 7796 896 896. यावर आपल्या प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा. दीपरंग, दीपावलीच्या या पवित्र आणि पावन पर्वामध्ये हे विशेष सदर तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे. योगेंद्र आपल्यासोबत आहे. एक सुंदर गीत ऐकूयात आणि मग या संवादाला मी विराम देणार आहे. पण तत्पूर्वी हे गीत आपल्यासाठी समर्पित. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे, मंदिरात अंतरात तोच नांदत आहे. नाना देही नाना रूपी तुझा देव आहे. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे, नाना देही नाना रूपी तुझा देव आहे. मंदिरात अंतरात. या सुश्राव्य गीतानंतर पुन्हा एकदा मी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे आणि आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ आणि त्याही पलीकडे जाऊन अत्यंत जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून माझ्या हृदयामध्ये ज्यांना एक वेगळं स्थान आहे असे चोरगे सरांचं स्वागत करतो पुनश्च एक वार आणि मुलाखतीच्या अंतिम टप्प्यामध्ये नेतोय. मला सरांना हा प्रश्न विचारायला मुद्दाम आवडेल की
एवढा सगळा तुमचा कामाचा पसार आहे. मी अमित सरांना सुद्धा कायम म्हणत असतो की सर, एवढी पदं तुम्ही भूषवता, समाजामध्ये एवढं काम करता, आणि तरीसुद्धा तुम्ही हसतमुख असता, आणि त्याही पलीकडं तुमचे तुम्ही स्वतःचे छंद पण जोपासता. मला सरांना हाच प्रश्न विचारायचा आहे की एक व्यक्ती म्हणून तुम्ही एवढं सगळं करत असताना, एवढं सगळं स्वतःचा संसार, जबाबदाऱ्या, त्याही पलीकडं ही सगळी समाजातली वेगवेगळ्या संस्थांची पदं, हे सगळं सांभाळत तुमचे छंद काय आहेत हे जरा आमच्या श्रोत्यांना कळू द्या. मी छंदपेक्षा असं सांगेन, छंद रेग्युलर गाणी ऐकणं किंवा मॅच बघणं हे तर आहेतच, पण माझा छंद म्हणजे जिथं अडचण असतील लोकांच्याला, त्यांना मदत करणं हा माझा छंद आहे सगळ्यात महत्त्वाचा. दुसरा विषय सॉलिड की ही जी निर्मिती झालेली आहे ती माझं कुटुंब, माझी बायको, माझी मुलं बाळं ह्यांनी मला फार साथ चांगल्या पद्धतीने दिली, कारण ह्या सगळा वेळ माझा ह्यात जात होता, आणि त्यांचं ह्यात संपूर्ण श्रेय आहे. माझ्या मित्रांचं श्रेय आहे, माझ्या आईवडिलांचं, घरच्यांचं तर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सांगेन की हे सगळं करायला आपण निमित्त असतो. देव आपल्याकडनं हे काम चांगलं करवून घेत असतो, आणि आपलं भाग्य आहे की आपल्याला देवानं हे निवडलेलं असतं. आणि ही ताकद जी आहे सगळं निर्माण करायची, हे देवच देत असतो. आपला फक्त प्रामाणिकपणा पाहिजे आणि आपली कसोटी पाहिजे, 100% यश येत असतं. आणि प्रत्येक माणसानं आपली ताकद ओळखली पाहिजे. आपला सातारा फार सुंदर आहे. ह्या साताऱ्याचं पर्यावरण तर इतकं छान आहे. साताऱ्याला नैसर्गिक देण प्रचंड दिले आहेत, माणसं सातारची चांगली आहेत. तर सातारमध्ये आदर्श असं पर्यटन व्हावं याची माझी एक इच्छा आहे भविष्यासाठी, की जेणेकरून रोजगार निर्मिती होईल आणि ह्या सुंदर सातारा हा संपूर्ण जगामध्ये जाईल अशी माझी इच्छा आहे. आणि ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळीच्या मी सर्वांना शुभेच्छा देतोय सातारकरांना. सातारकरांनी फटाकडे मुक्त ही दिवाळी घालवावी, आनंदात घालवावी अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. जबरदस्त. म्हणजे सरांचं हे आत्ता या ठिकाणी जे काय आवाहन आहे की एक सातारा जागतिक पर्यटन स्थळ म्हणून गौरवलं जावं, माझा सातारा मोठा व्हावा, हे एक व्हिजन आहे. त्याही पलीकडं सरांनी आत्ता या ठिकाणी स्वतः त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की फटाकामुक्त आणि प्रदूषणमुक्त सातारा राहावा, ही त्यांची जी काय मनीषा आहे त्याला आपण समर्थपणे साथ देऊया. खरोखर अशी माणसं, म्हणजे सुरेश भटांची एक कविता मला आठवतीये की रंगात रंगुनी रंग माझा वेगळा, माझा रंग वेगळा आहे, मी ते रंगातलाच आहे, पण माझा रंग वेगळा. तसाच हा दीपरंग, दीपावलीचा विशेष पर्वातला ही दुसरं पुष्प आज आदरणीय स्वर्गीय सरांनी अत्यंत व्यग्र दिनक्रमातून वेळ काढून या ठिकाणी हिंदवीच्या या प्लॅटफॉर्मवर खऱ्या अर्थाने सामाजिक कार्याचा जो जागर केला तो आपल्या सगळ्यांना भावला असेल. ही त्यांची जी मनीषा आहे की तुमची दिवाळी, या ठिकाणी त्यांनी सुरुवातीला शुभेच्छा दिल्यात, पण त्यांनी आवर्जून या ठिकाणी आवाहन केलं आहे की फटाकामुक्त या ठिकाणी दिवाळी आपण साजरी करूयात. सगळ्यांना ऐश्वर्य, आरोग्य, संपत्ती मिळो ही प्रभूचरणी प्रार्थना करत, स्वर्गीय सरांसारखी असामान्य कर्तृत्व असणारी, समाजामध्ये दीपस्तंभासारखं काम करणारी नररत्न या साताऱ्यात भूमीमध्ये अनेक निर्माण व्हावीत अशी प्रभूचरणी प्रार्थना करत या मुलाखतीला मी विराम देतोय. सरांचे धन्यवाद मानणं मला जड जातंय, त्यांच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही, आणि कायम सर या व्यासपीठावर यावेत आणि त्यांचे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी जे असतात त्याच्यामध्ये हिंदवी हा प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी कायम आम्ही रेडीली अवेलेबल करत आहोत, ही या ठिकाणी वचन देत या ठिकाणी हे दुष्वर पुष्प विराम देतो. श्रोतेहो, उद्याची सकाळ नवीन असाधारण व्यक्तिमत्व आणि असामान्य व्यक्तिमत्व योगेंद्र मात्र आपल्यासोबत कायम. दीपरंग. मला पूर्ण खात्री आहे तुम्ही ट्यून इन केलेलं आहे 89.6 हिंदवी रेडिओ. आपणही ऐका, इतरांनाही ऐकवा, केवळ हिंदवी रेडिओ. श्रोते हो, आपण ऐकत होतात दीपरंग हा कार्यक्रम.